हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आपण आतापर्यंत लास्ट व्हिडिओज मध्ये काय काय बघितलं, कन्सेप्ट बघितलं ऍसिड बेसिसच्या. पहिली कन्सेप्ट होती अरेनियस कन्सेप्ट, त्याच्यानंतर आपण बघितली लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट आणि परत लास्टला बघितली आपण लेविज कन्सेप्ट. आपण आज लास्ट कन्सेप्ट बघतोय लक्स फ्लड कन्सेप्ट. बघा, ह्या थेअरीनुसार ऍसिड काय आहे सांगितलं. ऍसिड आहेत ऑक्साइड आयन ऍक्सेप्टर्स आणि बेसिस काय आहेत ऑक्साइड आयन डोनर. जसं लेविस थेअरी इलेक्ट्रॉन्सला रिलेटेड होती, तसं ही लक्स फ्लड कन्सेप्ट आहे ते कशावरती डिपेंड आहे, ऑक्साइड आयन्स वरती आहे. जिथे ऑक्साइड आयन ऍक्सेप्ट केले जातील त्या स्पेसिसला आपण ऍसिड म्हणले, जिथे ऑक्साइड आयन्स डोनेट केले जातील त्या स्पेसिसला आपण काय म्हणले, बेस म्हणलेलं आहे. एक्झाम्पल बघा, कॅल्शियम ऑक्साइड प्लस SiO2 गिव्स CaSiO3. आता हे याच्यात आपल्याला बेस कोणता आहे समजलं, कॅल्शियम ऑक्साइड आहे. कारण ऑक्सिजन काय झालेलं दिसतोय आपल्याला, सिलिकॉन कडे गेलेलं दिसतोय, SiO3 झाले. म्हणजे इथं काय झालंय, खाली रिएक्शन बघा, कॅल्शियम ऑक्साइडचं काय झालं, कॅल्शियम 2+ आणि O2- आयन. नंतर काय झालं, SiO2 जो दुसरा रिएक्टंट आहे तो आला, त्याच्यानंतर इथं तयार झालेला ऑक्साइड आयन आला आणि तयार केलं SiO3 कंबाईन करून ही रिएक्शन जर लिहिली तर आपल्याला काय दिसतं, कॉमन आहे ते आपण काय केले, कट केले. लेफ्ट साइडचा O2- आणि राईट साइडचा O2- कॅन्सल केला. काय राहिलं, कॅल्शियम ऑक्साइड SiO2 हे दोन झाले. पलीकडे काय राहिले, कॅल्शियम 2+ आणि SiO3 2-. ठीक आहे. आणि SiO3 2- आणि कॅल्शियम 2+ यांचं कंबाईन होऊन तयार काय होतंय, CaSiO3. मग याच्यात आपल्याला काय समजलं, कॅल्शियम ऑक्साइड आहे तो काय आहे, डोनर आहे, म्हणून याला काय म्हणलं, बेस आहे. आणि SiO2 सिलिकॉन डायऑक्साइड आहे तो काय आहे, ऍसिड आहे, ज्यांनी काय केलं, कॅल्शियम ऑक्साइड करून एक ऑक्साइड आयन ऍक्सेप्ट केलेलं आहे. सेम बेस मध्ये काय आहे, बेस काय ऑक्साइड आयन डोनर आहे. आपण डोनरचं एक्झाम्पल इथे पण बघितलेलं आहे. कॅल्शियम ऑक्साइड काय आहे, बेस आहे आणि SiO2 काय आहे, ऍसिड आहे. आता ही थेअरी परत एक्सटेंड केली गेली. फक्त ऑक्साइड आयन साठी ही काय होती, ती कन्सेप्ट आपण स्टडी केली होती. त्याच्यानंतर ती एक्सटेंड केली आणि कुणाकुणासाठी एक्सटेंड केली, हॅलाइड्स आणि सल्फाइड साठी. जसं ऑक्साइड आयन्स आपण म्हणतो डोनेट केले जातात किंवा ऍक्सेप्ट केले जातात, तसंच हॅलाइड्स आणि सल्फाइड सुद्धा काय केले जातात, डोनेट केले जातात आणि ऍक्सेप्ट केले जातात. त्याचं एक्झाम्पल दिले हॅलाइड्सचं, 3NaF + AlF3 गिव्स Na3AlF6. आता ह्याच्यात काय झालं बघा, इथं काय असणार आहे, 3Na+ तयार होतील. जसं आपण इकडं काय केलं, रिएक्शन दाखवली तसं 3NaF आणि 3F- आयन्स तयार होतील. हे 3F- आयन्स आहेत ते काय झाले, त्याच्याबरोबर इथं ऍक्सेप्ट झालेले. AlF3 ने काय केले, 3F- आयन्स ऍक्सेप्ट केले आणि त्याचं तयार काय झालं, AlF6. आणि ह्या 3Na+ काय झालं, Na3. मग इथं आपण काय सांगू शकतो, NaF ने F- डोनेट केला म्हणून हा काय आहे, बेस आहे. आणि AlF3 ने F- आयन ऍक्सेप्ट केला म्हणून ते काय आहे, ऍसिड आहे. ठीक आहे. लक्स फ्लड ऍसिड्स जे आहेत ते वॉटर बरोबर रिॲक्ट होतात आणि लास्टला काय देतात, बेस देतात. बघा, पॉइंट लक्षात ठेवण्यासारखं आहे. लक्स फ्लड जे ऍसिड्स आहेत म्हणजे Na2O हे काय करते, ऑक्साइड आयन ऍक्सेप्टर आहे. काय म्हणलं मी, ऍसिड्स आहेत ते काय करतात, ऑक्साइड आयन ऍक्सेप्ट करतात. मग Na2O आहे तो काय करेल, एक ऑक्साइड आयन ऍक्सेप्ट करेल. मग तो जर आपण ऍसिड घेतला तर ऍसिड वॉटर बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर काय देतोय, बेस देतोय. त्याच्यानंतर लक्स फ्लड बेसेस जे आहेत ते बेसेस काय करतात, वॉटर बरोबर रिॲक्ट होतात आणि खाली काय देतात, परत आपल्याला नेक्स्ट ऍसिड देतात. समजतंय. लक्स फ्लड ऍसिड्स आहेत ते वॉटर बरोबर ऍक्ट होऊन बेसेस फॉर्म करतात आणि लक्स फ्लड बेसेस जे आहेत ते वॉटर बरोबर ऍक्ट होऊन काय करतात, ऍसिड तयार करतात. तर हे होतं नॉर्मल ऍसिड बेस आपण कशाला म्हणायचं, अकॉर्डिंग टू लक्स फ्लड कन्सेप्ट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या कन्सेप्टचे ऍडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.